ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जे काही शेतकरी बांधव परत एकदा मल्टीकटकडे किंवा या सुधारित वाहनांकडे जाऊ इच्छितात, तर तुम्ही या वाहनांचाही परत विचार करा आणि जेणेकरून आपल्याला त्यातूनही उत्पादन चांगलं मिळेल. आता दुसरी बाब अशी, की आपण या गावरान प्रकार असेल, मल्टीकट असेल, तर याचा मग बीज दर पण बदलणार. कारण बरोबर. तुम्ही नक्की, सांगताय, नक्की, नक्की. की ज्याला फुटवा जास्त आहे किंवा हो, ज्याला हो, एक हो. काडी आहे, तर तो मग बीज दर कसा ठेवायचा आणि तो हंगामानुसार बदलतोय, की थ्रू आउट द इयर तो एकच बीज दर राहतोय? नक्की, नक्की. म्हणजे हा एक हं, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता चर्चेला घेतलाय. बीज दर जे आहे, जर आता आपण गावठी वाण आहे आणि हंगाम आहे, हो. याच्यानुसार त्याचा बीज दर आपला बदलणार आहे. याच्यामध्ये समजा आता आपलं उन्हाळ्यामध्ये आपण जर म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल, तर उन्हाळ्यामध्ये जी काही गावरान कोथिंबीर आहे, याचा जो बीज दर आपल्याला ठेवायचा आहे, तो थोडा जास्त ठेवायचा आहे. हो. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये जे आपण लागवड करणार आहे, त्याच्यापेक्षा आपल्याला याच्यामध्ये जवळ-जवळ 40 ते 50 किलो ओके, एकरी जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जो आहे, तो ठेवायचा आहे. ओके. तोच बीज जर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तो 30-35 किलोपर्यंत तुम्ही ठेवू ठेवू शकतो. शकता हं. आणि हिवाळ्यामध्ये पण 30-35 किलो हा बीज दर तुम्हाला गावरान कोथिंबिरीसाठी लागणार आहे. परंतु जे आपण प्रचलित किंवा सुधारित वाहनांची जी चर्चा केली, हो. त्याच्यामध्ये बीज दर जो आहे, तो तुम्हाला 10 ते 12 किलो. फक्त 1 फक्त एकरला. एकरी 10 ते 12 किलो तुम्हाला ओके. बीज दर ठेवायचा आहे. हां. याचं कारण आहे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की फुटवे हो. हे जास्त प्रमाणात त्याला ठेवतात. बरोबर. त्याच्यामुळे जर तुम्ही बीजाची संख्या कमी ठेवली आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही त्याची लागवड केली, तर त्याच्यातून येणारे जे फुटवे आहेत, हो. ते चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहेत आणि अधिकचं अधिक उत्पादन जे आहे, ते तुम्हाला ह्या वाणांमधून मिळणार आहे. हां. आणि जर समजा आपल्याला मल्टीकट वाण लावलाय, हां. परंतु त्याची कटिंग न करता तो जर काय म्हणतो ना, उपटून बाजारात पाठवतोय, तर मग तो बीज दर परत थोडासा वाढवण्याची पण गरज पडेल, अ, की नाही, नाही. हां, त्यावेळेला सुद्धा हां, हां. वाढवण्याची काही गरज नाही. परंतु तुमच्या म्हणजे हंगामानुसार हो, जर समजा तुम्ही उन्हाळ्यात जर त्याची लागवड करत असाल, हो. तर तुम्ही एक 13 ते 14 किलोपर्यंत तो बीज दर ठेवू ठेवू शकता शकतो. हां. आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये 8 ते 10 किलो, 12 किलोपर्यंत बस झाला. म्हणजे त्या म्हणजे किलोपर्यंत तुम्ही एकरी ठेवू शकता म्हणजे त्याचं. साधारण गावरानचा हिशोब गुंठ्याला 1 किलो आहे आणि याचा 4 गुंठ्याला 1 किलो आहे. तर 25% फक्त बियाणं लागतंय. बियाणं लागतं. बियाणं लागतंय बियाणं, बियाणं आणि उत्पादन पण याचं जास्त आहे. जास्त येतं. तर तो एक तफावत आहे. तफावत आहे तर हरकत याच्यामध्ये. नाही दोन्ही वाणांची लागवड आपण करून आपला अनुभव सांगू शकता आणि शेतकरी बंधूंनो कमेंटच्या माध्यमातून तुम्हीही सांगा, की तुम्ही जे कोथिंबीर उत्पादक शेतकरी असतील किंवा धना उत्पादक शेतकरी असतील, तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा, की आपण कोणता वाण लावता किंवा कोणत्या वाणाचं आपल्याला आत्तापर्यंत उत्पादन चांगले मिळाले. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत, की बीज दराबद्दल आपण बोललो. मग हंगामानुसार बीज दर सरांनी सांगितलं, की वेगळा ठेवायचा आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये बीज दर थोडा कमी केलाय, उन्हाळ्यामध्ये जास्त केलाय. वाढवणं. कारण तर की त्या याचं ठिकाणी कारण उत्पादन फक्त आहे, की दुसरं पण काय याला नाही, कारणीभूत नाही, आहे? नाही. त्याच्यामध्ये मरीची काही प्रादुर्भाव आहे. म्हणजे हो, कसं होतं, उन्हाळ्यामध्ये हो, कोथिंबीर पिकामध्ये मर जास्त प्रमाणात येत असते. हो, त्याच्यामुळं हा बीज दर आपल्याला जास्त त्या ठिकाणी ठेवायचा आहे. हो. दुसरं, जमीन वरून ताप असते. बरं. त्याच्यामुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर बीज दर चांगला ठेवला, तर जे काही अधिकचं उत्पादन आपल्याला जे घ्यायचं आहे, कारण हो, की मर झाल्यानंतर जे काही आपण बीज दर ठेवणार आहे, परंतु हो. जर मर झाल्यानंतर ते अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जास्त ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बीज दर उन्हाळ्यात जास्त ठेवला, की जमिनीत गारवा राहण्याची शक्यता शक्यता वाढेल वाढते. आणि मग मर रोगाचा जो काही प्रादुर्भाव कारण आहे, आहे, तर तो तो कमी तिथं ठेवला. कमी होऊ शकतो. ओके. आणि हेच पावसाळ्यात आपण दाटी केली तर तर त्या ठिकाणी मर मर वाढण्याची शक्यता असते. ओके. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाटी नाही करायची. त्या ठिकाणी बीज दर आपल्याला 5 ते 10 किलो कमी करायचा आहे. म्हणजे 30 ते 35 किलो बीज दर एकरी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं. ओके. शेतकरी बंधूंनो, एक मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये आपली धना किंवा आपला कोथिंबीर जर सुकत असेल, तर तो मर रोग असण्याची शक्यता आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये असेल, तर तिथं मर रोगाची शक्यता ही खूप कमी आहे. तिथं तो सुकवा किंवा त्याला आपण मरतूक म्हणू शकतो, की ज्याला कुठलीही बुरशी जबाबदार असेलच असं नाही, की एकंदरीत जे वातावरण आहे, त्या प्लॉटची जी काही स्थिती आहे, तर ते त्याला कारणीभूत असू शकतो. मग आता आपण पुढे जाऊन यावरही कसं व्यवस्थापन करता येईल, ते पाहूया जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय आणि उत्पादनाला बाधा किंवा खास करून ज्यावेळेस बाजारभाव अति प्रचंड असतील त्यावेळेस ही समस्या मोठ्या प्रमाणात येते. तर मग त्यावर आपण काय नियोजन करणार? मग आपण अन्नद्रव्यापासून तर कीड रोग व्यवस्थापनापर्यंत आणि काही आंतरमशागत असेल, जमिनीची तयारी असेल, तर त्याविषयी एक-एक टप्प्यावर आपण बोलूया. पहिलं आपण मला वाटतं जमीन तयार करण्यापासून सुरुवात करूया. नक्कीच. आता याच्यामध्ये लागवड करताना हो, म्हणजे महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जर अधिकचं उत्पादन जर घ्यायचे तर लागवड करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हां, कारण की काय होतं, आता 2 हंगाम जसं आपण चर्चा केली, वेगवेगळे हंगाम आहेत. हो, तर त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरची लागवड करत असाल, तर तुम्हाला पहिल्यांदा जमीन नांगरून वगैरे घेतल्यानंतर जमीन
ओली करून त्याची लागवड करायची हा, म्हणजे पेरणी पहिल्यांदा करण्यापूर्वी पहिलं ओलं हा पहिलं पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जमीन ओली असणं गरजेचं आहे. हा. म्हणजे जमीन ओलवणं म्हणतात त्या हो. ठिकाणी, म्हणजे मोकळं पाणी त्या ठिकाणी सोडायचं हा. आणि ते तसंच 1-2 दिवस ठेवून त्याच्यानंतर ओलावा म्हणजे एक आपण म्हणतो वापसा वापसा. कंडिशन मध्ये हा. त्याची पेरणी आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे. ओके. जेणेकरून जे आपण जसं तुम्हाला म्हटलं सुकवा असेल हो. किंवा तिमर असेल ती यामुळं कमी प्रमाणामध्ये येत असते. बर. हा एक महत्वाचा सुरुवातीचा मुद्दा. दुसरी एक असं आहे की लागवड करण्यापूर्वी जर आपण हा. एक 15 ते 20 दिवस जमीन नांगरून जर ठेवली हा. आणि ती जर आपल्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण ठेवली तर ती पुढची जी मरीची जी संख्या आहे किंवा सुकवायची संख्या आहे तर ती की बुरशी जी आपण म्हणतो ती कमी लागण्याचं प्रमाण जे आहे ते ह्या गोष्टीमुळे होत असतं. म्हणून ओके. जर आपण 15 दिवस एक 15-20 दिवस जर नांगरून जमीन ठेवली आणि त्याच्यानंतर पाणी देऊन वलून आणि नंतर त्याची जर पेरणी केली तर एक त्याचा हे फक्त उन्हाळ्यात शक्य होईल. उन्हाळ्यात शक्य करा हो. उन्हाळ्यात शक्य होणार. हम्म. दुसरी गोष्ट पेरणी करताना किंवा लागवड करताना एक 2-3 प्रकारे शेतकरी लागवड करत असतात. एक तर फोकून हो. म्हणजे फोकून एक त्याचं लागवड करत असतात. दुसरं म्हणजे टोबून ओके. आणि तिसरं म्हणजे पेरणी करून. पेरणी. परंतु एक माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की जे फोकून जे शेतकरी म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल ते फोकून दिल्यामुळं जे काही एकरी जे आपल्याला संख्या आहे किंवा जे बीज आहे ते त्याच्यामधला जो काही अंतर आहे ते व्यवस्थित राखता येणार एक नाही. समान नाही राहणार. एक समान राहणार हो, नाही. बरोबर. त्याच्यामुळे माझा एक सल्ला शेतकऱ्यांना राहील की पेरणी करून जर तुम्ही कोथिंबीर पिकाची जर लागवड केली तर निश्चितच त्या 2 याच्यामधलं अंतर जास्त मिळाल्यामुळं फुटवे जे आहेत ते कोथिंबीर चांगले पिकाला चांगले मिळणार आहेत आणि फुटवे चांगले आले तरच तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा रेट जो आहे तो चांगला मिळणार आहे. म्हणजे महत्वाचा टप्पा जो लागवडीच्या वेळेस उन्हाळ्यात एकतर जमीन नांगरून तापवू शकलो तर तो एक चांगला माध्यम राहील. माध्यम राहील. दुसरं भिजवून जमीन ओली असताना आपण त्याच्यात सरी किंवा काय म्हणतो ना वाफे पाडून पेरणी करणं उत्तम आहे. उत्तम आणि आहे. मला असं वाटतं की फोकून केल्यामुळे बीज वरच्यावर राहतं जमिनीत बरोबर. फार खालच्या थराला जात नाही आणि मग तिथं मुळी जी आहे तर ती उथळ बनते, जास्त खोलपर्यंत जात नाही. तर पेरणी पद्धत ही योग्य पद्धत मलाही संयुक्तिक वाटते. आणि जे फोकून केल्यानंतर अजून एक येतो हा. की जे काही कांडी आहे हो. उगवल्यानंतर म्हणजे त्याला फुटवे न आल्यामुळे सिंगल कांडी राहते बर. आणि सिंगल कांडी राहिल्यामुळे त्याचा जो तुम्हाला मार्केट रेट आहे उत्पादन घटतं आणि rate घटतं पण आणि रेट पण तुम्हाला बर. कमी मिळतो. म्हणून जर तुम्ही पेरणी जर केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.